स्वागत आहे आपले भाजीपाटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणेच आपण छान अशी छोटीशी सिंपल साधी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मागच्या पण सगळ्या व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आणि आपल्या चॅनलला पण छान सपोर्ट करत आहे. तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन आहे ना, त्याला पण प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल. तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे ओढूया. आजची रेसिपी आहे मटकीची सुकी भाजी. पाहणारे मोड आलेली मटकी करणारे. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे लसूण आलं ठेचलेलं, शेंगदाण्याचं कूट आहे हा भाजलेला, कोथिंबीर कापलेली, एक टोमॅटो कापलेला, 2 कांदे कापलेले आहे, लहान कांदे आहे आणि कढीपत्ता. मसाले तर मी जेव्हा आता भाजी करेल तेव्हा मी दाखवतेच पुढे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. तर पहा, ही मोड आलेली मटकी आहे 1 वाटी. हे ना मोड घरातच आणलेली आहे मटकीला. तो पण व्हिडिओ लवकरच मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. खूप छान मोड येतात असे मटकीला. 2-3 प्रकारे आपण मोड आणू शकतो मटकीला एका दिवसामध्ये. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आणि बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 2 कांदे कापलेले आहे साधारण इथे. कांदा पण आता लालसर होऊ द्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. स्टीलची कढई जर असेल ना तर गॅस हा अगदी कमी ठेवायचा आहे, कारण स्टीलची कढई ही लवकर करपते, त्यामुळं कमी गॅसवरतीच भाजी करायची. चांगला आता लालसर कांदा होऊ द्यायचा आहे. आता आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पण परतून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे जो लसणाचा असा कच्चा पण आहे तो निघून गेला पाहिजे वास. त्यानंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा लवकर परतण्यासाठी ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे पटकन आपला टोमॅटो कांदा हा परतला जातो. दोन मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मसाले घालून घ्यायचे. टोमॅटो कांदा परतला आहे बघू शकता तुम्ही. तर इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, कांदा लसूण मसाला, अगदी थोडीशी हळद घालायची, त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे, धना पावडर घालायची अर्धा चमचा आणि सगळे मसाले हे टोमॅटो कांद्यामध्ये परतून घ्यायचे. कढीपत्ता कोथिंबीर घालायची, नंतर पण कोथिंबीर घालायची आहे, पण मसाल्यात पण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे परतायला. आता थोडंसं याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे आणि हा जो मसाला आहे ना सगळा असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण पाणी आहे, पाण्यामध्ये मसाला शिजून जाईल. याने काय होतं, मटकीचा रंग खूप छान येतो, लालसर असा रंग येतो मटकीला. आणि जे टोमॅटो कांदा घालतो ना आपण तो पण कच्चा राहत नाही. आता कोथिंबीर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं मस्त टोमॅटो कांद्याला असं तेल सुटलेलं आहे. आता मटकी घालून घ्यायची आहे.
मटकी घातल्यानंतर परतायचं आणि गरम पाणी घालायचं आहे. आता साधारण 1 वाटी मटकी आहे तर 2 ग्लास इतकं पाणी घालायचं शिजायला. किंवा 1.5 ग्लास पाणी घालायचं. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजू द्यायची मटकी चांगली. 5 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मटकी इथं शिजून झालेली आहे. ही मटकी ना मुलांच्या टिफिनसाठीच बनवली होती मी. मोड आलेली मटकी मुलांना शक्यतो टिफिनला खूप आवडते, त्यामुळे मस्त असे घरातच नेहमी आपण विकत आणण्यापेक्षा ना मठ आणायचे आणि त्याला मोड आणायचे आहे. तो व्हिडिओ लवकरच मी टाकण्याचा प्रयत्न करीन, कशा पद्धतीने मोड आणायचे एका दिवसामध्येच मटकीला. तर चला आता टिफिनमध्ये भरून घेतली मटकी, त्यानंतर चपाती काकडी. तर आजचं रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.